मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अर्थसंकल्पीय नियोजन आज पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणातील जिल्ह्यांचा व्हीसीद्वारे आढावा घेणार। पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न। पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार व्हीसीद्वारे बैठकीला उपस्थित। अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्हा नियोजनची पहिलीच बैठक। राष्ट्रवादीच्या पॉलिटिकल कन्सल्टन्सीवरून रोहित पवारांचे सवाल। कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठी अजितदादांची बैठक झाली होती। रोहित पवारांची माहिती, कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं असतं तर कन्सल्टन्सीचं नुकसान झालं असतं असंही वक्तव्य। अपघाताबाबत अनेक प्रश्न रोहित पवारांच्या मनात आहेत। रोहित पवार यांनी त्यांची भावना अतिशय पारदर्शकपणे मांडली आहे। रोहित पवारांच्या प्रेझेंटेशनवरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। रोहित पवारांनी मांडलेल्या मुद्द्यावरती विचार करा। रोहित पवार यांच्या प्रेझेंटेशनबाबत तटकरे पटेल यांनी बोलावं। संजय राऊत यांची प्रतिक्रिया। तर फाईलवरती सही करून घेणारा तो विदर्भातला नेता कोण? राऊतांचा सवाल। दादांकडे भ्रष्टाचाराच्या फाईली होत्या, संजय राऊतांचा दावा। विमान अपघाताच्या एक दिवस आधी अजितदादांना प्रफुल्ल पटेल यांचा की कुणाचा तरी फोन आला होता। राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांचा दावा। फाईल क्लिअर करायची आहे। अजितदादांना फोन आला, दादा गाडीनेच जाणार होते, बॅगा देखील गाडीमध्ये भरल्या होत्या। प्रमोद हिंदूराव यांची माहिती। रोहित पवार यांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा तर उत्तर देता येईल। सुनील तटकरेंचं वक्तव्य। दादांसोबत माझी भेट 3 दिवस आधी ठरली होती। भेटीची नियोजित वेळ 27 जानेवारीची संध्याकाळी 5 वाजताची होती। तटकरेंकडून स्पष्ट। राष्ट्रवादीचे नेते मूग गिळून गप्प काय? पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंचा सवाल। रोहित पवारांना पडलेला प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना का पडत नाही? विकास लवांडे यांचा हल्लाबोल। फडणवीस सांगतात तपास यंत्रणांवरती विश्वास ठेवा, मात्र तपास यंत्रणांवरती जनतेचा विश्वास राहिला नाहीये। देशातील तपास यंत्रणा लाचार, गुलाम झालेल्या आहेत। संजय राऊतांची टीका। तर मोदी आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास निष्पक्ष झाला नाहीये, राऊतांचा मोदींवर निशाणा। पहिल्या टप्प्यामध्ये 14 चार्टर विमान कंपन्यांचे स्पेशल ऑडिट केलं जाणार। अजितदादांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएचा मोठा निर्णय। विमानाची देखभाल कशी केली जाते हे तपासलं जाणार। राष्ट्रवादी लवकरच एकत्र येणार असल्याचं दादा म्हणाले होते। अंकुश काकडेंचा दावा। आज दादा असते तर राष्ट्रवादीबाबत चांगला निर्णय झाला असता। शरद पवार यांनी देखील आजची विलीनीकरणाची तारीख सांगितली होती। सोशल मीडियावरती पोस्ट करत अंकुश काकडेंचं स्पष्टीकरण। ज्यांना धोतर नीट नेसता येत नाही ते काय आम्हाला अक्कल शिकवतायत? संजय राऊतांची भगतसिंह कोश्यारींवर टीका। राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरले तसं वक्तव्य कोश्यारींनी केलं होतं। निवडणुकीमध्ये महायुतीकडून पैशाचा महापूर झाला। पैशाचा महापूर येऊन निष्ठेची भिंत तोडता आली नाही। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीबाबत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। येणारा उद्याचा काळ हा आपला असेल, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। मातोश्री बाहेर निलेश राणेंच्या समर्थकांची बॅनरबाजी। रितू तावडेंची महापौरपदी निवड झाल्यानं शुभेच्छा दिल्याचे बॅनर। बोललो होतो मुंबईचा महापौर हिंदू होणार आणि मराठी होणार, महायुतीचा होणार। जय श्रीराम, मुंबई लव महादेव असा बॅनरवरती आशय। मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम शिवसेनेनं केलं। संजय राऊतांचं वक्तव्य। या लोकांनी तर मुंबई विकायला काढली आहे, मात्र मुंबईच्या विकासाची दृष्टी असेल तर तुम्ही कामं करा। राऊतांचा नवनियुक्त महापौर आणि उपमहापौर यांना सल्ला। तुम्ही राज्यातील जमिनी उद्योगपतींच्या घशात घालताय। बाळासाहेबांच्या विचारांची मुंबई घडवू असं फडणवीस बोलले होते। संजय राऊतांची टीका। तर जमिनी अदानींच्या घशात घालणं हा बाळासाहेबांचा विचार आहे का? संजय राऊतांचा सवाल। परभणी पालिकेमध्ये ठाकरेंची सेना आणि काँग्रेसचं ठरलं। 2.5 वर्ष ठाकरेंच्या सेनेकडे महापौरपद असणार। सय्यद इक्बाल आणि शरफुद्दीन 2.25 वर्ष महापौर असणार, तर सय्यद इक्बाल यांना मतदान करावे असा व्हीप जारी। काँग्रेसचे गणेश देशमुख हे उपमहापौरपदी असणार। परभणीमध्ये भाजप राष्ट्रवादीचं 28चं संख्याबळ आहे। केदार खटिंग यांचा वक्तव्य। तर केदार खटिंग यांच्या परभणी भाजपचे ते महापौर पदाचे उमेदवार आहेत। चंद्रपूरची पुनरावृत्ती परभणीमध्ये होऊ शकते, केदार खटिंग यांची प्रतिक्रिया। चंद्रपूरमध्ये काँग्रेसनं गांभीर्यरित्या चर्चा करणं गरजेचं होतं। त्या संदर्भात आम्ही वरिष्ठांसोबत चर्चा केली। संजय राऊतांचं वक्तव्य। चंद्रपूरबाबत वडेट्टीवार आणि धानोरकरांशी आम्ही चर्चा केली होती। संजय राऊतांची माहिती। जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदासंदर्भात जयकुमार गोरेंच्या नवीन सदस्यांना सूचना। नवीन सदस्यांना माध्यमांसमोर न बोलण्याच्या सूचना। तर जिल्हा परिषद सदस्याला 21 कोटींचा निधी देण्याचा दिलेला शब्द पाळणार, जयकुमार गोरेंचं वक्तव्य।
सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते सत्कार। सांगली महापालिकेच्या नूतन महापौर आणि उपमहापौरांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला। नाशिक महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय येत्या 1-2 दिवसात होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमश गीते यांची माहिती, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तोच अंतिम असेल, गीते यांची प्रतिक्रिया। स्वीकृत नगरसेवकांच्या पात्रतेची अट निश्चित। स्वीकृत नगरसेवक हा कोणत्याही क्षेत्रातली तज्ञ असावा। शासन निर्णयात उल्लेख। नगरसेवकपदी शासनाला अपेक्षित तज्ञ व्यक्तीची निवड होणार। पक्षनेत्यांच्या मर्जीतले लोक बसणार का याकडे लक्ष। सोलापूरमध्ये भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची मोठी गर्दी। स्वीकृत नगरसेवक पदाच्या 9 जागांसाठी 567 इच्छुकांची पक्षाकडे मागणी। स्वीकृत नगरसेवक पदासाठी रोहिणी तडवळकर आणि पद्माकर काळे यांचं नाव जवळपास निश्चित। अंबरनाथमध्ये निवडणूक संपताच शिवसेनेतली गटबाजी पुन्हा समोर। शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या बॅनर्सवरून एकमेकांचे फोटो गायब। दरवेळेसप्रमाणे यंदाचंही मनोमिलन केवळ निवडणुकांपुरतच असल्याची चर्चा। धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेसाठी मुंबईमध्ये हालचाली सुरू। राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचे 35 सदस्य मुंबईच्या सहलीवर। तानाजी सावंतांचे 8 जिल्हा परिषद सदस्य वगळता शिवसेनेचे सर्व सदस्य महायुतीसोबत। नागपूर नवनियुक्त महापौर नीता ठाकरे यांनी 3 तास आढावा बैठक घेतली। रखडलेले विकास कामं, दूषित पाण्याच्या तक्रारी, अतिक्रमण, कर वसुलीवरून नीता ठाकरे यांनी प्रशासनाला धारेवर धरलं। फुटपाथ मोकळे करा, शहर स्वच्छ ठेवा, नीता ठाकरेंचे निर्देश। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी भाजप आग्रही। प्रमोद अधटराव जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये। शिंदेच्या शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचा अधटराव यांच्याकडून पराभव। नागपूर मनपामध्ये एमआयएम आणि मुस्लिम लीगची युती। एमआयएम 6 आणि मुस्लिम लीग 4 अशी गट संख्या 10 झाल्यानं महापालिकेमध्ये त्यांच्या एक स्वीकृत नगरसेवकाची वर्णी लागणार। दोन्ही पक्षाकडून विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी करण्यात आली। बारामतीमधील नटराज कला दालनामध्ये अजित पवारांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन। प्रदर्शनातून अजित पवार यांच्या जीवन प्रवासाचं जिवंत दर्शन देण्यात आलेलं आहे। प्रदर्शनाला पाहण्यासाठी नटराज कला दालनात नागरिकांची मोठी गर्दी। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट। देवगिरी बंगल्यावरती जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची आमदार विश्वजित कदमांनी सदिच्छा भेट घेतली। मुंबईतील देवगिरी निवासस्थानी विश्वजित कदम यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। अभिनेते नाना पाटेकर यांनी सह्याद्री अतिथीगृहावरती जात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। अजित पवार यांच्या निधनानंतर नाना पाटेकर यांनी सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेतली। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज गृहमंत्री अमित शहांनाही भेटण्याची शक्यता आहे। राज्यातील काही विषयांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती। मुलांना पीएचडी मिळत नाही तर सारथी योजना कशाला काढली? सारथी योजना फक्त भाषणामध्ये सांगायला काढली का? सारथी योजनेवरून मनोज जरांगेंचा सरकारला सवाल। उपसा जलसिंचन योजनेतील 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी माजी आमदार निर्मला गावित यांना दिलासा। उच्च न्यायालयानं या संदर्भातल्या सर्व याचिका दाखल केलेल्या त्या फेटाळून लावल्यात। ठोस पुरावा नसल्यानं याचिका फेटाळून लावण्यात आल्यात। पुण्यातील नालेसफाई 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करा, दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही। पुणे महापौर मंजुषा नागपुरे यांचा पालिकेला इशारा। तर नदी सुधार प्रकल्पाची सद्यस्थिती, पावसाळ्यातील सुरक्षिततेसंदर्भात 3 दिवसात अहवाल सादर करण्याचेही आदेश। पुण्यातील पीडीसीसी बँक भरतीत मोठा गोंधळ। जाहिरात प्रसिद्ध होऊन 4.5 वर्ष पूर्ण, मात्र प्रक्रिया अपूर्णच। बँकेने सुशिक्षित बेरोजगारांच्या संयमाचा अंत पाहण्याचं ठरवलं आहे का? उमेदवारांचा संतप्त सवाल। वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेनेच्या सभापतींवरती अविश्वास ठराव मंजूर। सभापती रामहरी जाधवांविरोधात 13-0 मतांनी ठराव संमत। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या सभापतींची निवड केली जाणार। मुंबईतील वाहतूक कोंडीची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पडसाद उमटले। मुंबईमध्ये पार्किंग धोरण कधी येणार? आमदार मिलिंद नार्वेकर यांची बैठकीत विचारणा। मुंबईतील वाहतूक कोंडीचे आणि कार पार्किंगचे पडसाद बैठकीमध्ये उमटल्याचं पाहायला मिळालं।
केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद, बँका, सरकारी कर्मचारी, वाहतूक सेवा, बाजारपेठांवरती परिणाम होणार. विविध कामगार संघटनांचे 30 कोटी कामगार संपात सहभागी होण्याची शक्यता. नाशिकमध्ये कामगार कायद्याविरोधात बँक कर्मचारी आज संपावर. संपात 1500 बँक कर्मचारी सहभागी होणार. बँकेत कर्मचारी नसल्यानं बँकांच्या कामावरती परिणाम होण्याची शक्यता. आज एसटी कर्मचाऱ्यांचं मुंबई सेंट्रल एसटी डेपोमध्ये आंदोलन. पगारवाढीच्या फरकाचे मिळणारे हफ्ते बंद झाल्यानं आंदोलन. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 6500 रुपयांची वाढ करण्यात आली आणि त्यानंतर काही महिने ते पैसे देऊन, हफ्ते देऊन आता पैसे बंद करण्यात आल्यानं या सगळ्या कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा. जळगावमध्ये आज वीज कर्मचाऱ्यांचा संप. देशातील 27 लाख वीज कर्मचारी अभियंते या संपात सहभागी होणार. जुनी पेन्शन योजना, नियमित नोकऱ्यांसह विविध मागण्या यावेळेस मांडल्या जाणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महालातील वाडा सज्ज. लवकरच गडकरी महाल येथील वाड्यामध्ये राहायला येणार. वास्तूला प्लॅटिनियम रेटिंग. नागपुरातली असे मानांकन मिळवणारे पहिलंच खासगी घर. पुणे पालिकेची शासनाकडे 3045 कोटींची थकबाकी. तातडीने निधी मिळवून देण्याची सजग नागरिक मंचाची मागणी. निधी देण्यासाठी शहरातील आमदार आणि मंत्र्यांनी पुढाकार घेण्याची ही मागणी. ठाण्यामध्ये बांगलादेशी नागरिकांविरोधात भाजप आक्रमक. ठाण्यामध्ये भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्याकडून मार्केटमध्ये पाहणी. बांगलादेशी नागरिक फळ भाजीपाला यावेळेस विकत असल्याच्या माहितीवरून पाहणी केल्याची मृणाल पेंडसे यांची माहिती. 5000 कर्मचारी ठाणे शहरातील जनगणना करणार. मे महिन्यापासून जनगणनेची मोहीम सुरू होणार, तर 2 टप्प्यात मतमोजणीची प्रक्रिया. 2011 नंतर 16 वर्षांनी देशाची जनगणना पुन्हा एकदा सुरू होणार. 2 टप्प्यात होणाऱ्या प्रक्रियेचा पहिला टप्पा वाशिममध्ये सुरू. घर यादी आणि घर गणनेचं काम प्रशासनानं हाती घेतलं. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा लोगो डिझाईन स्पर्धेला देशासह विदेशातून देखील मोठा प्रतिसाद. स्पर्धेमध्ये 3000हून अधिक नोंदी प्राप्त. यामध्ये 70 नोंदी आंतरराष्ट्रीय स्तरावरून. कुंभमेळा प्राधिकरणामार्फत 20 डिसेंबर ते 20 नोव्हेंबर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. नाशिकच्या रामकुंड परिसरातील घाटांची संख्या वाढवली जाणार. कुंभमेळा दरम्यान कोटीच्या घरामध्ये भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता आणि त्याचमुळे घाटांची संख्या वाढवली जाणार असल्याची माहिती. दीक्षाभूमीचा सिंगापूर, दुबईच्या धर्तीवरती विकास करण्याच्या दृष्टीनं कामाला सुरुवात. डिझाईन तयार करण्यासाठी तज्ज्ञ कंत्राटदारांकडून निविदा मागवण्यात आल्या. डिझाईन अंतरिम झाल्यावर ग्लोबल टेंडर काढून दीक्षाभूमीला ग्लोबल स्वरूप दिलं जाणार. मुंबईच्या भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि राणीच्या बागेचा लवकरच कायापालट होणार. उद्यानासाठी 450 कोटी रुपये खर्च केले जाणार. यामध्ये पांढरे सिंह, चिंते आणि झेब्रा यांसारख्या विदेशी प्राण्यांचा देखील समावेश असेल. माथेरानमधील ई रिक्षा सेवा पूर्ववत सुरू होणार. बेमुदत रिक्षा बंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय. रिक्षा चालकांना ई रिक्षा चालवण्याचा परवाना मिळावा यासाठी ई रिक्षा बंदचा निर्णय घेण्यात आला होता. माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरींसोबतच्या बैठकीनंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय. कोल्हापूर ते मुंबईसाठी आता दिवसभरात 2 सत्रात विमानसेवा सुरू होणार. 2 मार्चपासून संध्याकाळी सुद्धा मुंबईहून कोल्हापूरसाठी विमानं जाता येणार. पुढील 2 दिवस पुण्यामध्ये उकाडा कायम राहणार. सकाळी आणि रात्री काहीसा गारवा असेल. गेल्या 2 दिवसांपासून शहरातील किमान तापमान स्थिर असून कमाल तापमानामध्ये मोठी वाढ. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीची जयदशमी तयारी. महाशिवरात्रीला लाखो भाविक घेतात महादेवाचं दर्शन. तब्बल 966 वर्ष जुनं हे प्राचीन शिवमंदिर. अहिल्यानगरच्या सौंदाळा ग्रामपंचायतीमध्ये जातमुक्त गावाचा ठराव एकमतानं मंजूर. जात, धर्म, पंथावरती आधारित भेदभाव न करण्याचा निर्णय. माझी जात मानव ही भावना स्वीकारत जातीय तेढ पसरवणाऱ्यांवरती कारवाईची देखील